धमाल कॉमेडी वेब सिरीज गावरान कॉमेडी। हा मग काम कसं चालू आहेत? काय बोलून घ्यायचं बोर उलाले मला का मग विचार काय दिवस जड राहिलेत कधी काय करणार आहे? नाही केलं आता हे ऊन लागाले दुनियात ऊन लागाले कुठं जाऊ तर काय आपल्याला जागा माहिती नाही ना काय माहिती नाही। तुला काय माहिती आहे का? काय माहिती जागा माहिती आहे आता फिरायला जायच्या कुठं जातोस? ए बाबा ह्याचा भरता धरू की याला काम आहे तरी हे आहे नेतो कुठल्या कोपऱ्या काय नाही झाडा झोपा जिथं माणसं राहते तिथं तर नेतोस की बाबा, नाहीतर नेतील कुठल्या तर जंगलात बाजारात जायच नाही शिवाच्या बाजारात नेत नाही तुला मग जंगलामध्ये नेतो जंगलात तिथं लोक यायचं ना विचारला बघून हसवल हे आहे का ती आहे तुला काय म्हणलं भेटा दादाला लागलो जंगलात कुठं जायचंय तुला अरे आपले पोरं कोणत्या प्राण्यासारखे दिसणे अशा ठिकाणी बसला हो काय करत त्या कुठं होतो गे आम्ही आता पुढे चालतोय घ्या खुर्च्या तिथं घ्या बाळू बस इकडे कुठं फिरला बाळूला घेऊन हा बाळूच्या घरापाशी गेलो बाळूला चल म्हणलं जाऊ येऊ बाळूला करा जरा शान लय चेड्यात वागाले बाळू काय करायला अजून हा माणसात राहिना झालाय कुठं फिरला लागे काय फिरला इथं काय दिसताय म्हणताय पण येत तर काय नाही लांब लांबून बघू जाऊ लागला ना चर्चा करायला तो आता तात्या दिवस बोर जाईल कुठं फिरायचं ठिकाण माहिती आहे का तुम्हाला? जाऊ की जाऊ तिकडे फिरायला आपण कुठं जाऊ का रविवार आहे म्हणून उद्या जाऊ म्हणाल रविवार आहे का उद्या रविवार कामाला ते घाटूश्याम मंदिर आहे घाटूश्याम मंदिर एकाच रोडला होती तर पुन्हा दत्तात्रय मंदिर टिंबीचं हाशेगावचं का? हा हाशेगावचं हाशेगाववाडीचं हा जाऊ की मला माहित आहे मी जाऊ देवाला काय जात ना तुम्ही जाऊ का बाळू विचार तू ना आपलं तर आहे तवा बी मग तुम्हाला विचारायची काय करताय तुम्ही एका पायावर तयार होता उद्या मग आता सुनू झालं येते आणखी दोन भामट्याला विचारतो विचार आला तर आला काय करणार भामटा आलं तर येत नाही काय करणार सुनू काय 100% येतो तसं मग ठरलं मी आठवतो बघतो नियोजन सकाळी नियोजन क्वांट्री काढा बरं उगा पुन्हा हा क्वांट्री करायला क्वांट्री करूनच सगळं जावं लागेल ना डबे घेऊन या हा बा तुला सांगलो दुसऱ्याचे डबे घ्यायची सवय तुला डबा घेऊन येतो मी सोनू भाईला मी सांगतो मी जाऊ मग सकाळी किती वाजता जायची मग सकाळी 9 वाजता तर 8 वाजता चालतंय आता जाऊ मग घरला जाऊ सकाळी लवकर उठा बरं चला चला बाबा होतंय का चला जायचं चला का बसायची इथं घरला किती वेळ लावाय तुम्ही राहुल भयान आला आला तात्या आला बघा 3 किलोचं पोट चला रे एवढा वेळ असतंय का खात बसला तर घरात कायचा डब्बा व्हायला होता तिला खात बसला चला कोण राहिले चला मग त्याच्या गाड्यावर जाऊ गंडू चला गाड्यावर जाऊ त्याच्या चला बसा आठवत आपण नियोजन पुढे घेऊ त्याला आठवत तर बसा चला चला अरे बाप रे या थांबलं एवढ्या वेळ झालं सगळे येणं होत लागलं तुला
चला मग आता नाटला निघायचं होतं आता जेवण ते करावं लागतं का नाही घरी जाऊन डबा नाही आणायला घेतला नाश्त्याला कुठून हॉटेलून घेऊन नाश्त्याला चला मग चला 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 घ्या चला ए बसवा ह्यांना कुठं आहे का जागा तुमच्यापाशी रुपये गाडी घ्या तुमची गाडी घ्या अरे तर बसतो ना खांडेकरच्या साईडला खांडेकरच्या साईडला हा तुम्हालाच माहित होता मला राजा काय रे येतो येतो म्हणून राजा आला नाही बकासूर आणलाय ती बरं राजा का. चाललाय राजा हं. अरे बरं झालं ती नाही आलं ती आम्ही खायला भेटलो राजा बकासूर आपण राजा नंबर आहे अगर तिकडे जवळ लागले की खायला प्यायला भेटलो अजून किती आहे तर पुढे चला आता इथं मला ते माझ्या किलोमीटर झाले होते भुका लागून गेले कुठं तर ह्याचं तर खाल्लेला कुठं लागले की सारखंच खायचं म्हणते बघ इथं चला अरे बाबू खाल्लं राव का पहिले इथलं दर्शन करून जाऊ की असं इथलं घेऊ गणेशजीचं पहिलं घेऊ की हा गणपतीचं मंदिर घ्यायचं पहिलं मधात लाव जरा अरे खडी साखर का खिशात आणलास का आणि इथे तर सोडा भूक लागली चला आता मला कोणतं चांगलं आहे मंदिर घाटू श्यामजीचं मंदिर आहे 3 देव मध्ये पाटील इथं देव आहे तो गणपतीचा आहे पुन्हा विठ्ठल रुक्मिणी आहे इथून आपल्याला पुढे कुठे जायचं इथून पुढे दत्त मंदिर हाशेगाववाडी फाशी गावात आता इथं आलाव आपण जवळपास आला आता तरी बाजून 40-50 किलोमीटर असेल असं 40-50 40-50 किलोमीटर आहे इथं जेवण आता कसं करणार कुठं जीव डब्यात राहतील सगळे जेवायचंच करू का रे देवाला आलाव रे जरा काहीतरी करा रे बबल्या बाहेर कुठे गेले कुठे गेलोय बाई काहीतरी बघायला गेला असेल नाही गेला असेल अर्धा घंटा 1 घंटा आपल्या हातात नंतर 5-10 मिनिटं खाली पडले माणसं कुठे गेले की इकडे तिकडे गेला मंदिरात दर्शनला वरीच आहे वाटतं बहुतेक अजून हा मंदिर चांगलं आहे मंदिर चांगलं आहे तुला कोण नुसतं काय पैशाचा माग लागलाय भाऊ
चला 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 आला का बाबू आला मधलं पाया पडलं जरा. हं. आमच्या सोबत नव्हता तर मग एकटा पाया पडला. गंगाजल पहिला गेला. चला चला प्रसाद होता तुम्हाला सोडून खावा म्हणले. तिथं आल्यावर उरला पाहिजे का प्रसाद दुसऱ्यावर लागेल. प्रसाद लोकांना ठेवा लागली तुमच्या खात्या कमी आहेत का? हे असलं तात्या अजून तुम्ही बरे झाले जमन झाले. पुढची रे खंडू बूट कशाला लिहिलो असलं मी. वाट टाकून गेली बाबा मागायला 60-70 किलोमीटर गाडी केली. अजून जायचे अजून 40. अजून जायचे 40 जायचे पुढे पुन्हा चला काढा आतो. अबे आपल्या ह्याच्या कुठं छाप यायचे तुला रस्त्यावर एकदम दुकान दिसाले का? छाप यायचे सामायिक मध्ये अरे असे कसे पाय आहेत रे तुझे. तुला काय करायचं असतं डोक्याच्या पायावर? आपापले सगळे बंद झाले. हिशेबात बोल का खंडू. चहा आहे का मामा? किती घेतात चहा? गरम आहे की? गावरान दुधाचं गरम आहे का चहा? दिसला सरसा ताजा. मामाचा घसा बसला आहे. मामा गाव कोणतं? 3 4 चहा प्या. मामाच्या घसा कसा आहे चहा भया? चांगला आहे. तुझं गाव म्हणजेच काय चहा? मग चहा नंबर बोललो नंबर आहे काय? काय बबल्याचं गाव म्हणलं. बघा मग गेला. बघा काय नियोजन शेतात लागते का? देवा धर्माला आला आणि तुम्हाला नियोजन पाहिजे काय तुमचे तोंडात राहत बघा मागाला ही एक असलं आणि तू गावाकडे येतायस का कधी? कधी तर आला तात्या तुम्हाला शहाणा म्हणून तुम्ही नियोजन मागाला एखादी मला काय नियोजन करणार चहाची तर बिल दे. दे तर बाबा नाही तर त्यांनी तुम्हाला धोका घ्यायची बिल तर द्यावंच लागतंय. तू दे. सोन्याकडे गेले की बाबा अजून पाणी आणाय गेले बोलवाय बाबा नाही तर त्यांना कोणा दुसरं काय तर मला चहा पाजवणार पडत. ठेवलाय मामाने ठेवलाय काढून चहा. काय त्यासाठी ती खुर्चीवर तुला तुला प्युअर दुधाचा चहा. शिळीच्या मामा आमच्या दोस्ताला लय काळजी पडल्या बघा. घसा बसला आहे तुमचा. बाजूला ह्या एक चहा तुम्ही एक चहा आमच्यासोबत. घ्या चहा. घ्या चहा. आमच्याकडून प्या. भयाच्या आधी मामाचा घसा बसलेला आहे. ते बाजू इच्छा पूर्ण झाली प्याच्या मामा. मामाचा घसा निघतो त्या. गप्प बसण्याचं धोत्रात बित्रात घ्यायचे खड्या तुला आम्ही काही नाही जाऊ का? गावातल्या म्हाताऱ्याचं नाक करायचं कोण नाही नसतं. जाऊ दुसरं. खंडू ए खंडू तीन पोरीच आहेत ना? गावातल्या म्हाताऱ्याचं नाक करायचं धोत्रा घेतला उडवायचं. तिघींची बी लग्न झाली. हा. बरं. एक राहिल्या का? सगळे झाले का? आता घरचे इथं का? बरं आजी? हा. विशाल दुकाच्या आयात लागला. बरं शेतबीत नाही का ते? हा आता अशावरच. चला झाला का चहा? झाला बुवा. दिले मामा दिले की पैसे आले का? दिले घ्या हो. काळजी. असं कसं आमच्या गावातून पाठवा तुम्हाला. गाववाले आहेत येतो बितो म्हण जरा. म्हणलो की आता आणि घेऊन जाऊ भेटू नंतर. चला आता इथून 10-20 किलोमीटर आहे. जवळ आले आता. मंदिरावर जाऊन जेवण करू आता एकदा.
चला हा काय बरी जायचं लावा झाडाखाली कसं लास्टला आलं बाबा मंदिर बघायला बी चांगलं आहे माहिती सगळं इथं निसर्गरम्य वातावरण दिसायले खंडू अवघड आहे मग आता डब्यात याला कोण देताल मला सांगाला हे बा आपल्याकडून अपेक्षा ठेवू नका, ती घ्यायची बी अपेक्षा ठेवू नका, आपण देत नसतो मग. अरे एवढं रम्य वातावरण आहे जेवण करायला मजा येते आम्ही करतो की मग. आम्ही करतो जेवण आता बस सीताफळाची झाड असलो सीताफळाची नाही पण चिंचची कशाची आहे तू दुसरे कशी काय आता चपाती वड वडाची साईज किती चढ आहे वर एक चलो बघा पडला पुढे पाय दुखायले जरा पोटाचा विचार करा अरे एकत्रित खावं लागतं फुकट खायला असलं होत रे किती बोलतात की बोलता आमच्यावर घालू घालू बोला एकत्रित खावं लागतंय तात्या फुकट खाते काय बोलावी बाबा पोर काय नाही धोका घेऊ आपण या धोका घेऊ रे वा चंद्राला वरी बांधायचं का बांधा बांधा अरे रे रे बाळा का बाळा बाबू हाताला लावून झाली बा दिलं हे आपल्याला येत नाही रे वरी जायला ना भाऊ मला येते बोलावे येते पक्का असतं. बघा इथं मला जेवायला जुनं झाड सगळं किती जुनं असेल झाडी 1000 वर्ष पूर्ण असेल असं पारस तर जंगल वाघ बघायचे रे बाबा बघून करा हे बघू तात्या पुढे जाऊ दे तात्यालाच घेऊन गेले आपण कसं जाणार पुन्हा वाटूनच तात्या बसला खाली काय झालं तिकडे तिकडून डोंगर त्यानं कसं बाय ते पैसे द्यायचे ते बिना पैशाचं कसं पडणार त्यानं खाली एक तर आधी दुपार आहे म्हणाल कुठं जायला जेवायला बी नाही काय बी नाही कुठं आहे म्हणले का रे? पिकले का भूक लागली बा होऊ द्या. बघा बघा पिकले का लांबल्याचा खायटीचा फायदा तर घेतली घे 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 बघल्या खाण्यावर घे मला मी काढतो खातो बरोबर रे हात लाव थांब थांब अरे नाही की रे कच्ची दिसायली कच्ची कच्चे आहेत की रे जाताना नाही का कामात जाताना जाताना घेऊ हे आपण याची पुस्तक पिकतय पुन्हा खाऊ अरे घरी नेऊन खूप पाहिजे तर असं आहे. तांड म्हणून तांबूळ कळणार माया उडवली अजून एवढं आहे का? चंद्र तर खात किती माकडावानी दिसतंय सारखं काय काही अशा अरे खाणं जास्त आणि हागणं जास्त आहे त्याचं ही अशी हालत आहे पुन्हा आपली. खाणं पाहिजे तर खात 5 मिनिटाला जातोय पळते तुला काय माहित आहे 2 बघा आता एक ठिकाणी जाते कुठं ना कुठे आम्हाला लोक नजरा लागले काय सांगतो तुम्हाला? मटण सोन्या त्या दिवशी कामला करून नेले आपल्याला अरे देवाच्या दारात तर मटण काढ नका देवाच्या दारात मटण काढायचं नेले आम्हाला एकाच बरोबर खायला आहेत ते कधी घरात आपापल्या आधी खाल्ले अरे मला अर्धा किलो लागतं आमच्या घरच्याला अर्धा किलो लागतं तुम्हाला घेऊन कुठं नाही तिकडे उड्यावर बसू आणि उडलेले हाडे खाणार होतो का तुम्ही खाऊ लागला ती खाल्ला आणि जाऊ द्या खायला बी दम नाही जायला बी दम नाही तुला तर. हा चला लवकर लवकर पुढे अरे सगळ्याच्या पुढी चाव तुम्हीच मागा खायचे का 4 चपात्या खावा अजून अर्धा किलो मटण बाहेर जास्त राहत हा मंदिरातच नाही लाव का जंगलात घेऊन जा ना आता आलं कसलं मंदिर होता त्या आलं मंदिर जवळ आला आता चला आले का लोक विजित झाले तर कोण नसतं इथं चला गावाच्या बाहेर आहे मंदिर सगळं बरं भूक लागली काही गाठ दिसाले झाडाला काय फळच नाही काय खातो पाणी खातोस का पण आता का माकडाने पानं खायला तू का काय अगं माय
जिरलं पहिलं जिरलं, आज भूक लागली ऐका बाया. कसलं लागायला थोडं होता का घाम बघ किती उलालाय. डोंगर बारीक आहे का बारीक नाही होत तेवढं मी मास उचलला आमचं. हा हा दमले रे तात्या बी दमले अरे 2 किलोमीटर डोंगर असले होता ये. तुम्ही चालला मला तुम्ही थकलो का मग जाऊ नको अरे तिथे काय पुढे पिकलेला आहे बघा इथे एक. अरे अरे हा इथं आहे का एक. हा पिकलेलं नाही की रे. पाखरानं खाल्ले पिकलेलं तेवढं नाही रे पिकलेलं. तू नको सगळे खाऊन गेले की रे पाखराने पिकलेले. तिकडे जातात नाही की रे भावा. पिकलेली ती वाटालीत पण नाही वाटाली म्हणजे डोळे आलेले सगळे पिकलेले पाखराने पार केले. निष्ठे ठेवले त्याला उग ते असले चोपटे ठेवले ते त्या झाडावर जावं लागते चित्तच्या. तिकडे गेले जाऊन कार्तिक तू आमची गॅंग आलं काय उपकार म्हणते तुला खायला दिले. तुझ्या माणसाला धरा आपल्या घरला घेऊन जाऊ. अरे 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 4-5 आहेत बघायला का खायला घेऊन आला हे करताल हे मोठा गच्चा आहे तू जा पाणी बिनी तोडे का झाडाची घेऊन आला चंद्रे रामदेवानी करावं लागेल. दमान ये का बरोबर कुठलं दाखवलेलं पहिलं हो बघ कसलं खाल्ली ते पाखरावनं मोठे मोठे पार किती बसता. चला आता चला आता थंडगार वाटले रे वा. श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ कुलूप लावलंय की आता फेरी मारा. थंडगार वाटायला इथं. अरे पाय आपण सुख भेटलो शांत वाटत थंडगार वाटायले. काय सांगा आम्हाला माहिती नाही. हे श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय ठिकाण हाशेगाववाडी लातूर पासून किती किलोमीटर आला आपण आता. असं आपण आला आपण 7-5 आपण फिरत फिरत आला. आपण पहिलं तिकडे बाहेर गेलतो औषधाच्या पुढे पुन्हा फिरत फिरत औषा भागात येतं ही गाव. आपण ह्याला गेलतो ना पहिला हा मग 100-150 किलोमीटर झाल्यावर झाला रन आपला. त्याच्यातून गाठी या मंदिराची स्थापना 1900च्या आधीची स्थापना आहे इथली दत्त मंदिराची. पहिलं फक्त गाभाराच होता. ही मोठी भरती म्हणजे यात्रा ही दत्त पौर्णिमेला लय मोठी भरती यात्रा दत्त जयंतीला. त्या जयंतीला कमीत कमी पूर्ण डोंगरावर असं
पूर्ण जशी सिद्धेश्वरची लातूरची यात्रा भरती मोठी त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा मोठी भरती यात्रा इथं. हा नाही पालखीला दरवर्षी आमुशेला पालखीला येतो आपण. झाला तुमच्यासोबत आलो बघायला भेटलो. तुमच्या गावाजवळ असून तुम्हाला माहित नाही म्हणजे आता म्हणले मग काल आपण निघाला ना. हा चांगलं आवडलं का ठिकाण? नंबर 1 आहे. गजबले या इकडे कसा पुढे मला मागे आता इथं खालीचे गुफा आहे तिथं गुफेमध्येच पुजारी राहते तिथं आता. महाराज खाली राहते तिथं पुजारी इथले दत्ताचे. पुजारी खाली राहते गुफेमध्ये. कुठं गुफा कुठे हा इथून थोडं खाली जायचं आता. अशा वाटून खाली जायचं का? हा इथून तुम्ही गुफेत राहता? हा तिथं अजून गुफा म्हणतात पहिलं तिथं वाघ राहत होते गुफेत. त्यात पहिलं राहत होता वाघ पण आता काहीच नाही तिथं. आता पुजारी राहते तिथले मंदिराचे. पहिलं वाघ राहतात. सीताफळ झाड लय आहे डोंगर असं प्रसन्न वाटतं इथं. आता तर इथून आपण पाठीमागं जाऊ पहिलं महाराजांचं दर्शन करून येऊ आपण खाली. महाराज काय चमत्कार करते. महाराज असं बघते ते सगळं. अंधश्रद्धा असते ती देवावर तरी फक्त असं आता गुफेमध्ये राहत म्हणायचं. गुफा म्हणजे देवाचे पहिलं तिथं राहत होता. आता तुझ्या 100 वर्षाखाली समजा मी तुम्हाला कुठून म्हणलो त्या वर्षापासून ते राहत होता. आता तुझं एक कुठं आता इथं वाघ बघा भेटणार आहे. वाघ का पहिलं होते आता काही नाही इथं. आता त्या ठिकाणी 100 वर्ष झालं पुजारीच राहते. त्याच्या आधी होते इथं 100 वर्ष झाली. 100 वर्ष मिळाल्यावर आपण आता जन्माला आपले बाप 100, 150, 200 वर्षा खालचं मंदिर आहे असल्यावर. चला भूक मंदिर बघू महाराजाच्या काय नसतं गुफेमध्ये घर चला 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 एवढ्या जंगलामध्ये आला म्हणल्यावर बघायला पण लय थोडं वाटत मध्ये आहे. खंडो खाली ऑर्डर घे रे. नाही बुवा मग जा तिकडे. बघून तिला खायला तर मागायलाच तू सगळ्या डबा आला तिकडून महाराजाला मागतो. बेल लागले इथं दिसलं बेला खाली तुला तिकडे गेले असतील शेताकडे. महाराज गेले तिकडे. हा इकडे राहते तर पालखी होईत असते दत्ताची. बघा गुफे बघ गुफा इथून गुफेत आहे सगळा गुफा टाईपच आहे. रूम आहे इथं रूम आहे इथं डोंगराच्या मध्ये रूम कोरल्याचा कोरलेलं आहे सगळं बांधलेलं काहीच नाही मध्ये. त्याच्यात आता बनवलं दरवाजे सुद्धा नाहीत बघ. कोरलेलं आहे बबलू सगळं. हे सुद्धा एक सुद्धा वीट नाही ना काही नाही मध्ये. एक वीट काढून अरे बाबा
चला महाराज बिघडले नाहीत काय नाही. महाराज गेले वाटते कुठे तर बाहेर गेले असते. आता जाऊ नंबर 1 जेवण करू आले थकलो. जेवण करू आता चला. अरे 4 वाजून गेले. चला 4 वाजले. जेवण करायला लागते महाराजाला भेटायचं तिथं. महाराज नाही येतात कुठं आलो महाराज गेले की महाराज भाई नाही आता येईल इथं मंजारा. हो हो थोडं बघू आता पाठी मागल बघा इथून कसं दिसतंय. एक 5 मिनिटं बघू. बघितलं की आपण 5 मिनिटं बघितलेस तुम्ही म्हणचाल थांबा अजून 5-10 मिनिट. काय माझं बघा तर कशी तळी आहे इथं, कशी डोंगर आहे वरून शेती किती कशी दिसते. अरे मागे हे पाय दुखायले बुवा आता. इकडून या इकडून असं उलट जाऊन ये. उतरून चालेल हे खाली हा आपल्या कामाची नाही ग बात. मार्चच्या पाया पडावी. मारती नाही ती बजरंगबली अरे खुंड बा आवडते म्हणायचं. अरे महाराज म्हणा म्हणाला महाराज बनाव नागोबाच मग काय आता ते नागोबा. ते दिसलेला आहे हम्म नागोबा ते काय रे पाया पडा. हम्म बघा इकडे आता. बघा काही लांब लांब कसं वातावरण इकडलं बघा. इथं बिळ इकडं. अरे 1 2 3 दिसले. तिकडे पाणी दिसाले. डोंगर भागामुळे सगळे इकडे तळे केलेले. ती काय केलेलं आहे तळे आहेत ती सगळे छोटे 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 छोटी ती टमाटे लावणे टमाट्याचे रोप आहेत ती सगळे. टरबूज आहे. टरबूज आहेत का? हा टरबूज आहे. टमाट्याला पण तशी राहते ना. राहते ताते हा बघ टरबूज आहे. पाण्यात ठिकाण टमाटे जळतात तिथं. हा टरबूज राहते. टरबूज असं तात्या तुम्ही उन्हानं वाळला का वयानं वाळला? उन्हानं मला तर वाटलं वयानं पिकून गळायचे झालो की तर तुम्हाला टमाट्यातून टरबूज आता लांबून काय दिसणार आहे मला. तात्याला वय झाले तात्या कशाचं वय झालंय उन्हानं वाळले तोडले म्हणतो तात्या. वयानं वाळल्याची तर नका टरबूज आहे तिथं. या इकडून या उलट जाऊ नका तसं. जाऊ नका. ऐका तात्या तेवढं तर तात्याला कळाले पांढरे करून. चला रे ओ आता भूका लागल्या. झाली की बाय आवडत होती की तात्या आपल्या बावी गावातले लोक इथले गावातले येतात ना. यार जेवायचं नाव काढू का भूक लागली. अरे सीताफळाचं बोला आम्ही. सीताफळ आपल्याला बघा जेवण करू आता खाल्ला की एक सुंदर पैकी. ह्यानं खाल्ले कच्ची आहे तिकडे कर कर नाही बाबा सगळेच खाल्ले. खाल्लं सगळं. चला चला फटून आता आणलेले डबे फटकून द्या. आता डबा बिबा काय तुला खायला? आता डबा बिबा द्यायचा नाही तुला आधीच काल सांगितलं होतं सगळ्याला डब्बा बिबे सगळे रेडी करून निघा. थोडं आता आणायला नाही तर का नाही रे बघ तुला तर देणार नाही बघ कोण बी. सीताफळ काढलेली समजून जाणार. ते बघा मला तर बिलकुल मागू नको पहिलं सांगा. बाळू सीताफळ काढलेली गेम आहे तेवढे. चला भूक लागली सीताफळ उचल्या बघा वाळू पिकले नाही तर पिकलेले सगळे खाल्ले त्या खंड्यानं खाऊन पार केलेली. जेवण करू आता. लय भूक लागल्या. काळा डबे बाळू तुझी झोळी धर.
तुला नाही बघ माझं आणलं ए घ्या डबे. नाही रे बाबा ए बाळू तुझी होळी भूक लागल्या डबा घेतला का डबा नाही रे अरे माझं डबा कोण घेतलं इकडं आणते रे बाबा मधला कर दुसरा माझा कर आडी केली रे हे डबा कुणाचा आहे? बबल्याचा वाटतंय हा ती माझा अरे हे कोण आणले रे कुठला बका सुराला हे इकडे बसा इथं सण कुठं लांब जायचे आता. देवाच्या पायाला बटन करेल काय देव पायाला मत झालं दर्शन आहे का नंबर एक पारनं पिटलं वाटोळ्याचं लोकेशन मला कसं बघा डोंगर लय मोठा डोंगर कुठून दिसला होता डोंगर आपल्याला? असले डोंगर हा त्यामुळे तर आला ना आपण इथे. तुझ्या गावापाशीच आहे भलतच फडफड करशील तू. मग बघ जरा पाणी पाय दुखाले वाहून नुसत्या पायऱ्या चढून वरी कसलं होतं मग बघायला तू आणला नाही बरोबर नाही तो अरे भया खाऊ दे डबे चला. रे हा हो बाबा. आणला का डबा तू आता डबा कुठं आहे? त्याला काय बी देऊ नका बसा आता. हा बस बस. चिचुके द्या त्याला आम्ही काय एवढं खाणार का द्या काय तुला कोण आणून म्हणलं नाही रात्री राजाला खायला घेतलं आम्ही त्यातले करते म्हणून डबे बी राहिले नसते राजावर लिहिणं आलाय अंगरून डब्बा बी आणाय नाही आलाय जा तिकडे तिथं आम्हाला कांदा काही नाही त्याला आणला नाहीस का डबा खंडू? डब्यात जेवता येईल म्हणलं एखाद्या त्या कुत्र्याला टाका पण त्याला देऊन का? लय मारतो काही एक एक तुकडा द्या रे तुला सांगून काजूला दे का खायला एवढी निवड आहे की निवड आहे मानाचा. दे आता जेवण तर लागेल आता काय करावं डब्याचा नाही हो त्याच्यापेक्षा जरा जास्त लावून ए धर उपकार झाला भैया काढून बघ त्याच्यापेक्षा जास्त आकार भैयाने दिले म्हणजे तुम्ही बी लयच दर 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 जर हे असे तुकडे आता खास दुसऱ्याचे तुकडे खावं का आता? इकडे उठून हे असे टाक हे टाक. उठून ये इकडे अरे बा उठून यायचे मग तुला द्यायला आम्ही म्हणजे येड्या काय हे वडापावचा तुकडा बिकडा. माझ्या भावाचं मोठं म्हणा भाऊ दिसायला बी मोठा आहे बघ त्याची खाजगी आता 3 ठिकाणी ठरलंय तुला काय नाही तुला आता तसंच खायचं आता काय मागणूक काय काढलं बाबा? ही तर मसुरीची डाळ चपाती कांदा 2 मसुऱ्याची डाळ इकडे काय ते गुट्टीची आमटी गोळे बेसनाचे गोळे हो का राजा खा गोळ्याची आमटी मसूर डाळ बटाट्याची भाजी. राजा कुठे गेला रे राजाला तुम्ही काय वडापाव आणलेत का? राजाला टाक मागे जरा ए राजा टाका राजाला द्या हो का? सगळे खावला राजाला बी टाका तिकडे ए राजा घे राजा हो खा रे बाबा धर अरे बाया टाक की माझा हाल केला मरण डबा आण म्हणलं होतं ना तुला. सांगून बी असलं करणार बे हा? कांदा फुटली या काय भाज्या बिज्या कोणाच्या काढा टोपला बिपणाने. काय मागायचं नाही देत त्या नाना म्हणलं होतं आधी अरे आपल्या आपण तर खाऊ आणले ते तर देऊ. त्याला देऊ नका मला पहिला सांगा मला नाही तुला वाढला देऊ बघ आता. द्या बाया तुझा. तुमचे पोट दुखतील बघा आमच्या इथे किती गोळ्या खातो आम्ही आम्ही गोळ्या खाऊ 2-2 दिले की तुला एवढा काय होणार आहे भजी कोणाले बाबा वा 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 वा. घ्या इकडे बघा हो काही बकासूर हो का 2-2 राईस भजी. काय वडापाव आहेत का? ए विसल्या त्याला दे की एखादा भजा बघला आणि इकडे म्हणजे तुम्ही खावला लावा झाले का जेवण दिले की निवड राजाने उरल्या थोडी चपाती खातो बघ अबे माझ्यापेक्षा ते कुत्र महत्वाचं झालं तुम्हाला थोडा भात उरला घेतो का हे असलं तर खरंच दे रे बाबा निवड दिला भूक लागली खा बा खा खरकट का खावं लागेल आता डब्बात आणणार नाही मी खावं लागेल की सांगितलं होतं 3-3 वेळ डबा डबा ना डबा डबा ना. पाणी दे माय हो बाय अरे डबा आहे ना आणलं होतं वाटलं तिथे चहा प्यायला का तिथे उपारला तो का जेवलंय तिथं खाल्ला का मागे जाऊन
तिथं बी आलाच का बघायला अरे 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 करायच्या लायकीचं हातावर रोडवर मारून त्या पेपरातली पेपर खोललाय गरबुण्यात चालू बर बर बघायला होता आम्ही त्याला वाटलं कोण बघितलं नाही बघायला आम्हाला सगळ्याला चपातीला बघून आता डबे दिला खायला मला खा खा ते चला आता लय उशीर झाला 4-5 वाजले की? चला घराकडे निघा 4-5 वाजले तर अंदाज पडला 5:30 वाजली चला नंबर बघू दे किती झाले 5:30 वाजले असतील नाही 5ला 20 मिनिट कमी झालं हा चला मग. डबे बे निवांत घ्या पद्धतशीर कचरा करू नका चांगला ठिकाण आहे देवा हो कागद बिगद टाकू नका घाण करू नका आपणच इथं आहे थांब धुते चला आता बबल्या कागद कुठंही टाकू नका देवाचं ठिकाण आहे कागद कागद गोळा करा असे गोळा करा पिशवी आहे ती डुबे पिशव्या गोळा करा टोपण कुठं आहे गोळा करायला खा वे लवकर डबा दे इकडे चल हे घाण गोळा करा घाण ठेवू नका अशी इथं ए डुबे ती पिशवी यार डब्याची आहे रे इकडं घाला याच्यात कचकुल्या किती खाल्लास कचकुल्यानंतर 4 चपात्या खाल्लो राईस खाल्लो 4 चपात्या खाल्लं बाबा खंड्याने तुडले तिथं बसून नाही तिथे कन्या सकाळी येताना आपण येताना खाल्ला होता कुसली मोठे कोटे आहेत रेंजचे यांना कधी घरात भेटते का नाही 4 5 चपात्या घरचे देखील देत नसतील व्हायला जेवायला जा रे यांना घरचे वैतागून गेले द्या पाणी इकडे अरे होते का नाही तुझे दे मला डबा लावायचे उपकार कर आम्हाला खायला देऊन अरे खा खाऊ द्या अरे गेल तर खाऊ दे बबलू त्याने तोंडाला बघायला खायचं सोडून उठून तर बसून खा डबा दे अरे खाऊ द्या रे खाऊ द्या नाव खाऊ द्या अरे खा तिकडे लांब लांब नव्हतो खावलं पहिला असली सवय बघा मग तिथं बी खाल्लं की बाजूला जाऊनच लांब जाऊन खायची सवय मायला खरं साहेब बोललेलं लांब जाऊन खाते चला उठा घरा निघाव आधी डबा तर बरा त्याला बोलवा आरती होते त्याच्या तोंडात झाला कोंबलाय मध्ये पार केलं बे डब्बावरून भात खा मायला चला कचरा सगळा उचला कचरा तो पिशवी आपली पडलेली वाटतं घाण ती उचला तिथली उचल बाळ कचरा एखादा गोळा करा घाण करू नका देवस्थानात ठिकाणी आपण आपल्या हाताने घाण करायचं नाही विचार करू चला काढा बाटलीत पाणी बरं झालं जार आणलो म्हणून आपण बेजारी झाली बाबा डोंगरावर चढा देवदर्शन चांगलं झालं कोण आहे संतोष आले अरे संतोष सिंग ठाकूर या ठाकूर आला बाबा इथं दुनियाचा काय सांगा बसलेला साहेब त्याला काय काम केलं कुठे कुठे फिरलो काय तुम खाटू श्यामच्या मंदिरला गेलो दुनियाचा नंबर 1 देवस्थान दुनियाचं भारी आहे 4-5 मंदिर आहेत मध्ये गणपतीचा आहे पुन्हा विठ्ठल रुक्मिणी आहे नशीब भारी गेल्या आरती चालू हा बघा नशीब भारी पुन्हा तसंच पुढे गेलो दत्ताला जायला रोड लय खराब लागला रोड खराब लागला लय खराब लागला रोड त्या दत्ताला जाता वाडीच्या तिकडं पलीकड रामजण पाटीपासून पार मध्ये गेल्यावर पुढे हो की मग वाडीला म्हणायला की तिकडे गेलो का डोंगर चढून पण दर्शन मात्र दोन्ही ठिकाणी चांगलं झालं डोंगर मागडा ह्या झाडावरून त्या झाडावर ह्या झाडावर पक्का वानेर दिसतोय वानेरचं नाही हो काम बी केलंय तसं दुनियाची चप्पळ आहे मला राजाची लय आठवण काढली बा पोरं राजा कुठे गेलं कुठं फिरला तर भामता काय माहिती
अरे आमचं माहित नाही का मला ह्याच्याकडे खायला भेटले त्याच्या राजा नव्हतं, कुठं भेटला बकासूर नव्हता, बकासूर नव्हतं म्हणून जेवाय भेटलं बाबा. मोठा स्कॅम राजा नावाचं कुठं आपण आणलं आपा बी नव्हता. उपाशी मेला हा सगळ्या राजा नावाचं कुठं त्याला निघाला अर्ध्या आण म्हणायचं आपल्याला आपाच्या घरात होते ते 4-5 भाकरी घर वय टाकले आम्हाला. एक आमचा ड्रायव्हर माणूस होता म्हणून आज उपास होता त्याला बी. हा ती 2 भाकरी वाचल्या. तुकडे तुकडे जाऊ द्या काय माझ्यावर मला तुकडे तुकडे उपकार त्या कुत्र्याला जास्त दिले पुण्याला तुम्ही काय सांगा तुम्हाला त्याला शिक्षा भेटल का. ही काय मागून खायचं खाल्लं त्यानं काय खाणार त्यानं काय माणसाचा विचार करणार झाले त्यांनी तुमच्या प्राण्याचा करायचा. जाऊ द्या जी बी झालं चांगलं झालं विचार करायचा नाही घरात झोपून आलाय ज्ञान देवला ऐका लवकर चला घरला जाऊन झोपून चला ए बाबा चला. अंग दुखला लय. बसा तुम्ही इथे निवांत.